नागपूरच्या दाभा परिसरातील वेलकम सोसायटीमध्ये झालेल्या थरारक दरोडा प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावलाय। क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 2च्या तत्परतेमुळे या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली तर 5 आरोपी अद्यापही फरार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सतीश गडपायले हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते आणि घरात त्यांचा 17 वर्षीय मुलगा एकटाच होता। या संधीचा फायदा घेत 8 बुरखाधारी आरोपी स्विफ्ट कार आणि दुचाकीवरून आले आणि बळजबरीनं घरात घुसले। आरोपींनी मुलाला चाकूचा धाक दाखवत बंधक बनवले आणि सुमारे 40,000 रुपयांची रोकड लुटली। या घटनेपूर्वी आरोपींनी परिसराची रेकी केल्याची माहिती समोर आली आहे। घटनेदरम्यान परिसरातील नागरिकांना संशय आल्यानं त्यांनी चोर चोर अशी आरडाओरड केली। त्यामुळे आरोपी घटनास्थळावरून पळून गेले। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। यानंतर गिट्टीखदान पोलीस आणि क्राईम ब्रँच युनिट 2नं सीसीटीव्ही फुटेज तपासलं। यात आरोपींची गाडी आणि त्यांच्या हालचाली स्पष्ट दिसून आल्या। त्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संदीप ठाकरे, सुमित उईके, ऋषभ वैश्य आणि निखिल पाटील यांचा समावेश आहे। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून स्विफ्ट कार, मोबाईल फोनसह एकूण 4,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दरम्यान या टोळीतील आणखी 5 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे।